संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे। हळूहळू कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्याच्या भारतातील नागरिक प्रयत्न करीत असून आता बर्ड फ्लूचं नवीन संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं आहे। राजस्थान, मध्य प्रदेश नंतर आता महाराष्ट्रात सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मध्य प्रदेशातील खंडवा मार्गे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवरील महाराष्ट्रातील धारणी तालुक्यात कोंबड्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे। कोणत्याही क्षणी बर्ड फ्लू महाराष्ट्रात येण्याची तीव्र शक्यता वर्तविली जात आहे। बर्ड फ्लू म्हणून ओळखला जाणारा रोग एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस H5N1 मुळे होतो, ज्याच्या विळख्यात पक्षी आल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो। हा रोग मानवांसाठी देखील अत्यंत धोकादायक आहे। हा जीवघेणा रोग असून बर्ड फ्लूला गंभीरतेने घेऊन धारणी आणि अमरावती पशुवैद्यकीय विभागाने विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे। धारणी तालुका मध्य प्रदेशापासून जवळ असल्यामुळे दररोजच्या हजारोच्या संख्येत इथून कोंबड्यांची आयात पोल्ट्री फार्म व्यावसायिक करीत असतात। गंभीर बाब अशी की धारणीतील पशुवैद्यकीय विभागाद्वारे पोल्ट्री फार्ममध्ये येणाऱ्या कोंबड्यांची कोणतीच तपासणी न करता सर्रास विक्री केली जात आहे। जर बर्ड फ्लू कधी बाधित कोंबड्यांची विक्री धारणी आणि ग्रामीण क्षेत्रात केली गेली तर संपूर्ण क्षेत्रात बर्ड फ्लूचे थैमान होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही। बर्ड फ्लू रोगाला अनुसरून सहआयुक्त पशुसंवर्धन कडून एक पत्र काढण्यात आले। यामध्ये नमूद खबरदारीमध्ये सांगण्यात आले की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धुण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेटचे 1 लिटर पाण्यात 7 ग्राम असे मिश्रण करून कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गावातील गटार नाल्या, पशुपक्ष्यांचे वावर असणाऱ्या भिंती आणि जमिनीवर तत्काळ फवारणी करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे। धारणी पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप याबाबत कोणतीच कार्यवाही सुरू झाल्याचे कुठेच दिसून आले नाही हे विशेष। जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे म्हणालेत की आम्ही याबाबत पत्र काढले असून RRT म्हणजेच रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करून रोगापासून बचाव करण्याची खबरदारी घेतली जाईल। धारणी तालुक्यात मध्य प्रदेशातून येणाऱ्या कोंबड्यांवर प्रतिबंध लावण्यात येईल। सर्वांनी लसीकरण आणि साफसफाई तसेच फवारणी करून घ्यावी। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।